तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नीट MS25. ह्यामध्ये आपल्याला मराठीमधनं जे नीटचा सिलेबस म्हणजे NCERT रिव्हिजन सिरीज आपण चालवत आहोत. त्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत की इव्होल्युशन हा चॅप्टर 12च्या चॅप्टर सिलेबस मधला एक इव्होल्युशन 7 नंबरचा चॅप्टर आहे. ते आपण आज डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आज आपल्याला त्यामध्ये ओरिजिन ऑफ लाईफ, दुसरं इव्होल्युशन ऑफ द लाईफ फॉर्म आणि त्याच्या थेअरी काय काय आहेत ते आपल्याला बघायच्यात. त्यानंतर जे आपल्याला बघायचं आहे ते व्हॉट आर द एव्हिडन्स फॉर द इव्होल्युशन. इव्होल्युशन झालंय खरं, पण इव्होल्युशन मध्ये आपल्याला एव्हिडन्स काय मिळाला की आपल्याला माहिती की इव्होल्युशन होत होतं जणू किंवा होत आहे, याचं एव्हिडन्स काय आहे ते आपल्याला बघायचे. व्हॉट आर द अडॅप्टिव्ह रेडिएशन, बायोलॉजिकल इव्होल्युशन काय आहे, मेकॅनिझम ऑफ द इव्होल्युशन कसं आणि कोणत्या प्रकारे होणार आहे ते आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचे. त्याच नंतर आपल्याला हार्डी-वेंगर प्रिन्सिपल बघायचा आहे. त्यानंतर ब्रीफ अकाउंट ऑफ द इव्होल्युशन मध्ये इव्होल्युशनचा डीप स्टडी करायचा आहे आणि इव्होल्युशन कुणामध्ये कसं झालं त्याचा, आणि ओरिजिन ऑफ द इव्होल्युशन ऑफ द मॅन म्हणजे आपल्या होमो सॅपियन्सचं ओरिजिन कसं झालं आणि त्याचं इव्होल्युशन कसं झालं ते आपल्याला ह्या चॅप्टरच्या लास्टच्या पार्ट मध्ये बघायचं आहे. तर मग चला आपण सुरू करूया वन शॉट ऑफ द इव्होल्युशन इन मराठी. तर लेट्स स्टार्ट. तर इव्होल्युशन बघा, आता इव्होल्युशनरी बायोलॉजी. आता इव्होल्युशनरी बायोलॉजी काय आहे, स्टडी ऑफ हिस्ट्री ऑफ लाईफ फॉर्म्स ऑन अर्थ. लाईफ अर्थवर कशी फॉर्म झाली त्याला काय म्हणतात, इव्होल्युशनरी बायोलॉजी. चेंजेस इन फ्लोरा अँड फॉना. फ्लोरा अँड फॉना आपण काय मध्ये कीज मध्ये बघत असतो, एनालिटिकल स्टडी बघत असतो आपण, जी की आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या चॅप्टर मध्ये बघत असतो की फ्लोरा आणि फॉना काय असते ते. तर ओरिजिन ऑफ द लाईफ कसं झालं ते बघू आपण. लुक ॲट अ स्टार. स्टारकडे बघितलं की काय होतं, लुकिंग बॅक इन द टाइम म्हणजे आपण आपल्या पाठीमागल्या क्षणाला बघत असतो. जसं की स्टेलर डिस्टन्सेस मेजर इन अ लाईट इयर मध्ये आपण काय करतो, स्टेलर डिस्टन्सेसला मोजतो. त्यानंतर ऑब्जेक्ट whose emitted light started a journey million year back from a trillion kilometer away. ट्रिलियन किलोमीटर अवे ती ट्रॅव्हल केले त्यांनी आणि मिलियन इयर बॅकला काय करते, लाईट स्टार्ट केली त्यांनी इमिट करायला. तर ती लाईट आपल्याला सध्या दिसते, म्हणजे एवढा त्यामध्ये डिफरन्स असते. स्टार वी अपॅरेंटली आर द पीपिंग इन द पास्ट. जे आपण चांदण्या बघतो ते चांदण्या काय असतात, पास्ट मध्ये आपल्याला पीपिंग करणं म्हणजे चकमकताना दिसत असतात. द ओरिजिन ऑफ लाईफ इज अ युनिक इव्हेंट इन हिस्ट्री ऑफ द युनिवर्स. युनिवर्सच्या हिस्ट्री मधला एक ओरिजिन ऑफ लाईफ किंवा ओरिजिन इव्होल्युशन हे महत्वाचा एक पार्ट आहे. द युनिवर्स इज अ ओल्ड. किती ओल्ड आहे, 20 बिलियन इयर ओल्ड आहे. तर 20 बिलियन ध्यानात ठेवायचे, 20 बिलियन इयर ओल्ड काय युनिवर्स आहे आपला. क्लस्टर ऑफ गॅलेक्सीज कंप्राइज विथ द युनिवर्स. नंबर ऑफ गॅलेक्सीज काय केल्या जाते, कंप्राइज केल्या जाते, ते एकत्र येतात आणि त्यापासून आपल्याला काय मिळतंय, एक युनिवर्स मिळतंय. गॅलेक्सी मध्ये काय असते, स्टार असतात, क्लाउड, गॅस आणि डस्ट हे सगळं काय मध्ये गॅलेक्सी मध्ये इन्क्लूड केलेलं असते. तर जे इव्होल्युशनचं किंवा अर्थ फॉर्म कशी झालती त्यासाठी एक बिग बँग थेअरी नावाचा एक कन्सेप्ट दिलेला होता. त्या बिग बँग थेअरीनुसार अर्थचं इव्होल्युशन कसं झालं आणि अर्थ कशी फॉर्म झाली ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक्सप्लेस ओरिजिन ऑफ युनिवर्स. सिंगल ह्यूज एक्सप्लोजन झालं, टेम्परेचर केम डाऊन म्हणजे टेम्परेचर खाली आलं आणि हायड्रोजन आणि हेलियम फॉर्म सम टाइम लेटर मध्ये काय झाले, हे गॅस दोन फॉर्म झाले. कोणचे, हायड्रोजन आणि दुसरा आहे हेलियम. द गॅसेस कंडेन्स अंडर द ग्रॅव्हिटेशन फोर्स मध्ये काय झाले, ती गॅसेस कंडेन्सेशन करायला लागली आणि सोलर सिस्टीम इज अ मिल्की वे गॅलेक्सी. त्याला मिल्की वे गॅलेक्सी मध्ये सोलर सिस्टीमला. अर्थ कधी फॉर्म झाली, अबाउट 4.5 बिलियन इयर अगो. ही पण बिलियन मध्येच आहे. 4.5 बिलियन इयर अगोला अर्थ फॉर्म झाली. नो ऍटमॉस्फिअर. अर्ली अर्थवर काय ऍटमॉस्फिअर नव्हतं कोणत्याच प्रकारे. त्यानंतर वॉटर वेपर, मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड आणि अमोनिया ही मोल्टन मास ऑफ अर्थ पासून काय झाले, रिलीज झाले. युव्ही रेज काय करते, सन ब्रोक अप वॉटर इनटू हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये काय करते, सन वॉटरला काय करते, ब्रेक करते. त्याच नंतर हायड्रोजन एक्सेप्ट म्हणजे तिथनं सुटका करून घेतोय आणि त्यानंतर ऑक्सिजन कंबाईन विथ द अमोनिया and methane टू फॉर्म द वॉटर अँड CO2
असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी ऑक्सिजन रिॲक्ट करतोय. तर त्यानंतर ओझोन लेअर वॉज फॉर्म अँड कूल्ड. ओझोन लेअर ऑक्सिजन रिलीज झाल्यामुळे O3 हा ओझोन तयार झाला आपल्याला माहिती. त्यामुळे त्यामध्ये काय झालं, जी वॉटर वेपर कंडेन्स झाल्या फेल करतात ते म्हणजे डिप्रेशन म्हणजे जी अर्ली अर्थवर जी डिप्रेशन होते ना त्यामध्ये कंडेन्स झालेला वॉटर फेल जेव्हा रेन म्हणून फेल होते तेव्हा त्या डिप्रेशन मध्ये काय होते, वॉटर फिल होते आणि त्या वॉटर फिल झाल्यामुळे तिथं ओशियन निर्माण होते तिथं. आणि लाईफ अपियर्ड 500 मिलियन इयर अगो आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द अर्थ. ऑलमोस्ट 4 बिलियन इयर अगो. हे ध्यानात ठेवायसारखं आहे. 500 मिलियन आफ्टर आहे आणि 4 बिलियन इयर बॅक म्हणजे आतापासून 4 बिलियन इयर बॅक अर्थ काय झाली, लाईफ अपियर झाली अर्थवर. तर काही थिंकर होते जे की अर्ली ग्रीक थिंकर, त्यांचं काय म्हणणं होतं की स्पोर जे असते तर डॉट्स थॉट अबाउट द स्पोर युनिट असं त्यांनी विचार केला होता की पॅन्सपेरेमिया थेअरीनुसार लॉंग टाइम इट वॉज ऑल्सो बिलीव्ड द लाईफ केम आउट ऑफ डिकेइंग अँड रॉटिंग मॅटर पासून काय झाली ती लाईफ अपियर झाली की जशी स्ट्रॉ आणि मड पासून लाईफ अपियर झाली. त्यानंतर थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन लुईस पाश्चरने काय दिलं एक्सपेरिमेंट, ह्याला काय म्हणते स्टेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. लुईस पाश्चर एक सायंटिस्ट होता, एक्सपेरिमेंटेशनने ईस्टवर एक्सपेरिमेंट केला आणि लाईफ केम ओनली इन प्री एक्झिस्टिंग लाईफ. लाईफ ही अशा प्री एक्झिस्टिंग लाईफ पासूनच काय होती, ओरिजिन होती. इज प्री स्टरलाइज फ्लास्क घेतलं त्यांनी, लाईफ डिड नॉट कम फ्रॉम अ किल्ड इज पासून लाईफ काय झाली आणलाय. अनदर फ्लास्क घेतलं ते ओपन टू एअर मध्ये न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अक्रॉस फ्रॉम अ किल्ड ईस्ट पासून त्यापाशी काय झाले ऑर्गॅनिझम काय निर्माण झाले. तर स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरी जी की डेड डेकेन मॅटर पासून होती ती यांनी काय केली, डिस्प्रूव्ह केली. डिड नॉट आन्सर हाऊ फर्स्ट लाईफ फॉर्म झाली अर्थवर. त्यांनी असा आन्सर दिला नाही की लाईफवर अर्थवर लाईफ कशी फॉर्म झाली पहिली जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते, त्याचा आन्सर ह्याने दिला नाही. पण एक काम केलं की स्पॉन्टेनियस जनरेशन थेअरी काय केली, डिसमिस केली ह्याने. ओपेरिन ऑफ द रशिया अँड इंग्लंडचा कोण होता, हेल्डेन होता. तर ही ध्यानात कसं ठेवायचं, ओपेरिन रशियाचा होता आणि इंग्लंड कुठला होता, इंग्लंडचा कोण होता, हेल्डेन होता. तर याच्या एक ट्रिक आहे ती सांगतो. तर असं ध्यानात ठेवायचं, ओपेरिनचं काय राहतंय, ओपेरिन रशियाचा म्हणून ध्यानात राहील. पण हेल्डेन जे आहे ती इंग्लंडचं आहे. जरा ENGLAND येते ह्यात बी आणि LDAN असं ह्याच्यात बी येते म्हणून ह्याला इंग्लंडचं हेल्डेनचं ध्यानात ठेवायचं. फर्स्ट लाईफ कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॅटर पासून आणि असं सांगितलं, सजेस्ट केलं की फर्स्ट लाईफ जी होती ती नॉन लिव्हिंग मॅटर पासून ही एक्झिस्ट झाली, जी की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल जसं की RNA, प्रोटीन ही दोन मॉलिक्युल. आणि प्रिसीड द बाय केमिकल इव्हॉल्युशन ह्यांनी काय दिलं, केमिकल इव्हॉल्युशन थेअरी दिली. कंडिशन ऑन अर्ली अर्थ काय होती, हाय टेम्परेचर होतं, व्हॉल्कॅनिक स्ट्रॉम होते, रिड्युसिंग ऍटमॉस्फिअर होतं ज्यामध्ये की मिथेन आणि अमोनिया ही दोन गॅस होते. मिलरनी 1953 थेअरी कधी दिली, 1953 ला थेअरी दिली मिलरनी, एक्सपेरिमेंट केला. 1953 ला SL मिलरनी, अमेरिकन सायंटिस्ट ही ध्यानात ठेवायचं. सिमिलर कंडिशन लॅबोरेटरी स्केल मध्ये ह्यांनी काय केलं, सिमिलर कंडिशन फॉर्म केली. आणि त्या सिमिलर कंडिशन म्हणजे काय केलं, सिमिलर कंडिशन मध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज क्लोज फ्लास्क मध्ये त्यांनी परफॉर्म केलं. त्यामध्ये गॅस कोणचे काय काय वापरला त्यांनी, अमोनिया, मिथेन एक वापरला, पुन्हा हायड्रोजन, पुन्हा अमोनिया एक वापरला आणि वॉटर. आणि जवळजवळ 800 डिग्री सेल्सिअसला त्यांनी काय केलं, स्पार्क प्रोड्यूस केला. त्या स्पार्क पासूनच त्यांनी काय केलं, ही थेअरी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड, इथं काय त्याला ऑब्झर्व झालं की अमायनो ऍसिड फॉर्म झाले. तसेच प्रकारचे सिमिलर एक्सपेरिमेंट फॉर्मेशन ऑफ द शुगर आणि नायट्रोजन बेस आणि पिगमेंट ऑन फॅट फॉर्म करण्यासाठी ते काय केले, कारणीभूत ठरले. त्याच्यावरून आपल्याला काय करतंय की केमिकल इव्होल्युशन थेअरी कुठंतरी थोड्या प्रमाणात अस्तित्वात असल्याने वाटली. पण त्यामध्ये ही सगळे बेस, पिगमेंट आणि फॅट ही फॉर्म झालते. लिमिटेड एव्हिडन्स, फर्स्ट पार्ट ऑफ द conjectured story chemical evolution is more less accepted.
तरी पण केमिकल इव्होल्युशन काय केलं आणि मोर आणि लेस ऍक्सेप्टेड झालं. काय कारण की त्यामध्ये लिमिटेड एव्हिडन्स होते आणि फर्स्ट फॉर कंजुगेटेड थेरी होती, त्यामुळे याच्यामध्ये जास्त ऍक्सेप्टेड केलं नाही याला. त्यामध्ये आता नंतर जे फर्स्ट सेल्फ रेप्लिकेटिंग मेटाबॉलिक कॅप्सूल फर्स्ट नॉन सेल्युलर फॉर्म कधी अराईज झाला तर 3 बिलियन इयर एगो ही काय झाला अपियर झाला. बिलियनच आहे इथं पण ध्यानात ठेवायचं. जायंट आरएनए मॉलिक्यूल प्रोटीन जायंट मॉलिक्यूल जसे की आरएनए प्रोटीन पॉलिसॅकराइड ह्यांच्यामध्ये काय फर्स्ट सेल्युलर फॉर्म झाला ती कधी 2000 मिलियन इयर अगो किंवा काय 2 बिलियन इयर अगो असं आपण म्हणू शकतो. तर सिंगल सेल फॉर्म वॉटर एन्व्हायरमेंट ओनली, सिंगल सेल फक्त वॉटर एन्व्हायरमेंट मध्येच काय होते लाईफ किंवा ऑल लाईफ फॉर्म इन वॉटर एन्व्हायरमेंट ओनली असं होते. त्याला काय म्हणते थेरी ऑफ बायोजेनेसिस म्हणतात. ऍक्सेप्टेड बाय अ मेजॉरिटी सायंटिस्टने ह्याला काय केलं ऍक्सेप्ट केलं काय इव्होल्युशनरी फोर्सेस फॉर्म नॉन लिव्हिंग मॉलिक्युल पासून ही थेरी ह्यांनी काय केली जास्त प्रमाणात ऍक्सेप्ट केली बायोजेनेसिस थेरी. First cellular form, life could have evolved into the complex biodiversity. Today, fascinating the discuss below. आता खाली आपण काय करू त्याचं डिस्कशन करू. Evolution of the life and the forms and त्याची थेरी कोणत्या होत्या. Theory of the special creation ही काय होती बघा. Theory has the 3 condition होते ह्यामध्ये. पहिली कंडिशन काय all living organisms, species or type that we see in today were created such as म्हणजे as such क्रिएट झालेली आहेत ती. दुसरं काय होतं कंडिशन त्यामध्ये डायव्हर्सिटी ऑलवेज सेम सिन्स क्रिएशन असते आणि विल बी सेम इन फ्युचर ऑल्सो. म्हणजे जी डायव्हर्सिटी क्रिएट झाली ह्यामध्ये जैवविविधता क्रिएट झाली ती काय होते सेम सेन्स मध्ये एकाच सेन्स मध्ये फॉर्म होत जाते आणि ती फ्युचर मध्ये पण तसंच होणार आहे. तिसरं जी कंडिशन होती तर त्यामध्ये अर्थ इज 4000 इयर ओल्ड आहे असं त्यांचं काय म्हणणं होतं. बट स्ट्रॉंगली चॅलेंज ड्युरिंग द 19th सेंचुरी. कधी चॅलेंज केलं 19th सेंचुरी 1829 19th सेंचुरी मध्ये ह्याला काय केलं चॅलेंज केलं. त्यामध्ये काय केलं सेल शिप कॉल्ड ॲज द HMS बीगल ही एक शिपचं नाव आहे. ती घेऊन कोण गेला चार्ल्स डार्विन गेला. लिव्हिंग शेअर अ सिमिलॅरिटी टू व्हेरीज डिग्री नॉट ओनली अमॉंग द देमसेल्फ बट ऑल्सो लाईफ फॉर्म ऑन एक्झिस्टेड मिलियन इयर अगो. जी लाईफ तेव्हा फॉर्म झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये काही ना काही प्रमाणात व्हॅरिंग डिग्रीचा फरक आहे आणि त्यामुळे ह्या थेरी डिस्प्रूव्ह करण्यात आल्या वरल्या. तर ग्रॅज्युअल इव्होल्युशन ऑफ द लाईफ फॉर्म मध्ये काय केलं व्हेरिएशन इज द कॅरेक्टरिस्टिक आहे इव्होल्युशनचं काय ग्रॅज्युअल व्हेरिएशन. तर नॅचरल कंडिशन मध्ये क्लायमेट फूड आणि फिजिकल फॅक्टर ती काय करतात ETC आउटब्रीड ऑदर अँड लेस एंडोड सर्वाइव्ह अंडर सच नॅचरल कंडिशन मध्ये काय म्हणते ह्यांनी फिटनेसचं ह्यांनी महत्व समजून दिलं आपल्याला. फिटनेस अकॉर्डिंग टू डार्विन काय होती अल्टिमेटली ओनली टू रिप्रोडक्टिव्ह फिटनेस डार्विनच्या मते होती. तर बेटर फिट इफ इट इन एन्व्हायरमेंटल लिव्ह मोर प्रोजेनी दॅन द अदर. दुसऱ्यापेक्षा जास्त प्रोजेनी जर त्यांनी काय केलं एन्व्हायरमेंट मध्ये दिला त्याला काय म्हणतात जास्त फिट असं म्हणण्यात आलं. ही कॉल्ड ॲज द नॅचरल सिलेक्शन ह्याला म्हटलं त्यांनी. त्यानंतर एक सायंटिस्ट होता अल्फ्रेड वॅलेस जे काय होता नॅचरलिस्ट होता. कुठं वर्क इन द मेले आर्चिपेलागो मध्ये त्यांनी काय केलं वर्क केम टू सिमिलर कन्क्लुजन डार्विन सारखे. अराउंड द सेम टाइम मध्ये त्यांनी काय केलं ते एक्सपेरिमेंट किंवा त्याची खोज केली. ऑल द एक्झिस्टिंग लाईफ फॉर्म शेअर द सिमिलॅरिटी शेअर कॉमन अँसेस्टर काय करते ती एक्झिस्टिंग लाईफ फॉर्म काय करते ही सगळं शेअर करतात. इपोज पिरियड अँड द इराज असतात ती टाइमचं डिव्हिजन असते ती. तर जिओलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थ मध्ये ह्यांनी काय केलं कोरिलेट केलं बायोलॉजिकल हिस्ट्री ऑफ द अर्थला ह्याने काय केलं कोरिलेट केलं आणि कन्क्लुजन दिलं की ओल्ड नॉट 1000 इयर द अर्लियर बट द बिलियन इयर अर्थ काय बिलियन इयर ॲगो अर्थ फॉर्म झाली जे की त्यांनी पहिल्यांदा कोणत्या ह्या थेरी म्हणलेलं की अर्थ इज 4000 इयर ओल्ड ही काय झालं इथं डिस्प्रूव्ह झालं.
त्यानंतर जे व्हॉट आर द एव्हिडन्स फॉर द इव्होल्युशन, इव्होल्युशन साठी एव्हिडन्स काय आहे? फॉसिल आर द रिमेन इन अ हार्ड पार्ट ऑफ द लाईफ फॉर्म्स फाउंड इन द रॉक्स, याला काय म्हणतात? फॉसिल. त्या डिफरंट एजेस ऑफ द रॉक मध्ये डिफरंट टाइमला डिफरंट फॉसिल सापडले. फॉसिल आर द डिफरंट लाईफ फॉर्म मध्ये डिफरंट टाइमला डिफरंट फॉसिल सापडले, त्यामुळे ती इव्होल्युशन मध्ये मदतगार ठरले. रिप्रेझेंट द एक्झिस्टिंग एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझमचा रिप्रेझेंट करते, जसे की डायनासोरला एक्झिस्ट असल्याचं तिथं प्रूफ मिळाला आपल्याला फॉसिल वरून. स्टडी ऑफ फॉसिल इन अ जिओलॉजिकल पिरियड मध्ये काय केलं आपण? त्याला डिफरंट सेडिमेंटरी लेअर मध्ये जिओलॉजिकल पिरियड मध्ये आपण त्याला स्टडी केलं. द न्यू फॉर्म्स ऑफ द हॅव बीन अराइज इन डिफरंट टाइम इन हिस्ट्री ऑफ द अर्थ. डिफरंट टाइमला काय केलं? ती अर्थवर एक्झिस्ट केलं, त्याला म्हणतात, ह्याच्या स्टडीला काय म्हणतात? पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स म्हणतात किंवा पॅलेंटोलॉजिकल स्टडी. ह्या मेथड मध्ये किंवा आणखी एक मेथड असते की रेडिओ ऍक्टिव्ह डेटिंग, त्याला काय डिटेक्ट केलं जातं, त्यामध्ये C14 नावाचा हा कार्बन वापरला जातोय, C14 आयसोटोप. तर एम्ब्रियोलॉजिकल सपोर्ट फॉर द इव्होल्युशन अर्नस्ट हॅकेलने दिलं. एम्ब्रियोलॉजिकल सपोर्ट ऑफ द इव्होल्युशन प्रपोज बाय द अर्नस्ट हॅकेल. तर सर्टन फीचर ऑफ द ड्युरिंग एम्ब्रियोनिक स्टेज कॉमन टू ऑल वर्टिब्रेट ला कॉमन असते, अब्सेंट इन अडल्ट मध्ये अब्सेंट असते. तर त्यामध्ये एम्ब्रियोज ऑफ द ऑल वर्टिब्रेट मध्ये काय? रॉ ऑफ वेस्टिजियल गिल स्लिट असते त्यामध्ये, जस्ट बिहाइंड द हेडच्या पाठीमाग. तर बट अ फंक्शनल ऑर्गन ओनली इन फिश. जे गिल्स असतात हे काय म्हणतात? वेस्टिजियल ऑर्गन वर्टिब्रेट मध्ये असतात, पण ती फक्त फंक्शनल मध्ये कोणामध्ये असतात? ती फक्त फिश मध्ये असतात. तर डिस्प्रूव्ड बाय द कार्लस अँड वॉन बियर ह्याने काय केलं? याला डिस्प्रूव्ह केलं. काय म्हणते? एम्ब्रियो नेवर पासेस थ्रू अडल्टेज ऑफ द अदर एनिमल. ह्याने काय म्हणलं? एम्ब्रियो जे असतात दुसऱ्या, ही नोटेड दॅट द एम्ब्रियो जे दुसऱ्या स्पेसिसचे असतात ती काय करतात? अडल्ट स्टेज मधनं पासच होत नाहीत. तर त्यामध्ये कंपॅरेटिव्ह अनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजीची स्टडी करून शोज द सिमिलॅरिटी अँड डिफरन्स ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ द टुडे अँड एक्झिस्टेड इयर बॅक मध्ये त्यांचं काय केलं? कंपॅरेटिव्ह स्टडी केली. त्यामध्ये हे दाखवलेले ते ट्रायसेराटोप्स आणि ही टायरानोसोरस सगळ्यात मोठा जायंट डायनासोर होता, ही टेरॅन्डॉन होता, ही क्रोकोडाईल, आर्चिओप्टेरिक्स जी की बर्ड आणि रेप्टाइलचं कॉम्बिनेशन होतं, स्टेरोसॉरस आणि ब्रांचिओसोरस ही काय केले? डायनोसॉर येते. ही लाईक क्रोकोडाईल अँड द बर्ड मध्ये ते काय होते? मॉडर्न डे कंपॅरिझन केले ह्या काउंटर पार्ट मध्ये, त्यांना कंपेअर केलं आणि त्याच्यावरून सिमिलॅरिटी हुडकण्यात आली. तर त्यामध्ये सिमिलॅरिटी कॉमन अँसेस्टर वी आर शेअर्ड ऑर नॉट, वेल, बॅट, चित्ता आणि ह्युमन्स ऑल आर मॅमल्स आहेत. ह्यांच्यामध्ये शेअर सिमिलॅरिटी काय? पॅटर्न ऑफ बोन्स ऑफ द फोर लिम्ब ह्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी दिसून आली. तर परफॉर्म डिफरंट फंक्शन परफॉर्म करतात, पण ती सिमिलर अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑल हॅव अ ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पेल, मेटाकार्पेल, फॅलेंजेस ही सगळे त्यांच्या फोर लिम्ब मध्ये आहेत. तर फोर लिम्ब मध्ये आहे. सेम स्ट्रक्चर डेव्हलप अलॉंग अ डिफरंट डायरेक्शन, म्हणजे डिफरंट त्यांचं काय करणं? डायरेक्शन आहे. तर डायव्हर्जंट इव्होल्युशन म्हणतात, म्हणजे डायव्हर्जंट मध्ये एका ह्याच्यापासून इकडे पण जाणं आणि एका ह्याच्यापासून इकडे म्हणजे डायव्हर्ट व्हायला लागले हे. तर होमोलॉजिकस स्ट्रक्चर ह्याला म्हणतात. स्ट्रक्चरला ह्या होमोलॉगी इंडिकेट्स द कॉमन एन्सेस्ट्री, ही महत्वाची लाईन आहे की होमोलॉगी ही काय करते? कॉमन एन्सेस्ट्री डिस्क्राइब करते. तर वर्टिब्रेट हर्ट्स ऑर द ब्रेन प्लांट ऑल्सो काय म्हणते? वर्टिब्रस हार्ट आणि ब्रेन एक्झाम्पल आहेत ह्याचं काय? आणि डायव्हर्जंट इव्होल्युशनचं इन प्लांट बघा आता, थॉर्न टेंड्रिल ऑफ द बायगोलियन कुकुरबिटा हे काय करतात? होमोलॉगी शो करतात. कसं? त्यांचं स्ट्रक्चर तर सेम आहे, स्टेम पासूनच हे होते. स्ट्रक्चर स्टेम आहे, पण याच्यामध्ये फंक्शन दुसरं आहे की टेंड्रिल काय करते? क्लाइंबिंग साठी आणि थॉर्न प्रोटेक्शन साठी. एनालॉगी जी असते ती बघा आता, बटरफ्लाय अँड द बर्ड नॉट anatomical similar structure but perform a similar function. उडण्यासाठी ते मदत करतात त्यांचे पंख. एनालॉगस म्हणजे कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन असते, डिफरंट स्ट्रक्चर सेम फंक्शन असते. जसं की एक्झाम्पल आय ऑफ ऑक्टोपस, मॅमल्स वेगवेगळे असते पण सीइंगचे एकच काम करते. फ्लिपर ऑफ पेंग्विन अँड डॉल्फिन एकच काम करते, काय यासाठी? पोहण्यासाठी किंवा स्विम करण्यासाठी. स्वीट पोटॅटो रूट मॉडिफिकेशन आहे पण पोटॅटो स्टम मॉडिफिकेशन आहे, पण एकच काम करतात, काय?
की स्टोरेज ऑफ द फूड करण्याचं काम करते. प्रोटीन जीन परफॉर्मिंग अ गिवन फंक्शन अमॉंग डायव्हर्स ऑर्गॅनिझम गिव्स क्लो ऑफ कॉमन एन्सेस्ट्री. ही काय करते ना, प्रोटीन आणि जीन देतात, म्हणजे सिमिलर स्ट्रक्चर आहे सगळ्यामध्ये पण वेगवेगळं परफॉर्म करतात फंक्शन, म्हणजे कॉमन एन्सेस्ट्री मध्ये होमोलॉगस असतात. इव्होल्युशन बाय अ नॅचरल सिलेक्शन कम फ्रॉम द इंग्लंड मधनं आलं ती. मॉथ मेड 1850 मध्ये बघा, बिफोर इंडस्ट्रियलायझेशन मोर व्हाईट विंगड मॉथ अँड दॅन द डार्क विंगड मॉथ, ज्याला की मेलानाइज मॉथ म्हटलं जाते. तर सेम एरियामध्ये आफ्टर द इंडस्ट्रियलायझेशन 1920 मध्ये काय झालं, मोर डार्क विंगड मॉथ झाले आणि सेम एरिया आहे तिथं. तर इथं काय दाखवलं आपल्याला, बायगोनोलिया थॉर्न कुकुरबिटा टेंड्रिल दाखवले इथं. तर ही मॅनचा हात दाखवलेला आहे, ही चित्ताचा हात दाखवला आहे, म्हणजे पाय दाखवला पुढला. तरी वेलचा फ्लिपर दाखवला आहे आणि ही जी आहे ती बॅटचा आहे पंख दाखवला आहे. तरी एक्झाम्पल ऑफ होमोलॉगस ऑर्गन इन प्लांट अँड एनिमल मध्ये होमोलॉगस ऑर्गनचे उदाहरण. द विंग्ड मॉथ अँड डार्क मॉथ ह्यांच्यामध्ये मेलनाइज ट्री टंक मध्ये अनपोल्युटेड एरिया मध्ये दोन दाखवलेत पहिले, आणि पोल्युटेड एरिया मध्ये ही डार्क आणि ही लाईट मॉथ दाखवलेत आपल्याला. तर पोस्ट इंडस्ट्रियलायझेशन ट्री टंक काय होते, डार्क होत्यात, त्यामध्ये स्मोक आणि सूतमुळे धुरामुळे. तर व्हाईट विंगड मॉथ डिड नॉट सर्वाइव्ह, कारण की डार्क विंगड मॉथ और द मेलनाइज मॉथ काय होते, सर्वाइव्ह होते, कारण की ते दिसून येत नाही त्या स्ट्रक्चर मध्ये. तर लायकेन कॅन बी यूज ॲज अ इंडस्ट्रियल पोल्युशन इंडिकेटर म्हणून त्याला उपयोग केला जाते. नॉट ग्रो इन एरिया, पोल्युटेड एरिया मध्ये ग्रो होत नाहीत. मॉथ शो अ कॅमोफ्लेज, म्हणजे काय कलर त्यांचं काय करतंय, लपण्यासाठी मदत करते. रुरल एरियामध्ये काय असते, मेलेनिक मॉथ वॉज लो असतात, कारण की तिथं जास्त पोल्युशन नसते त्यामुळं. बेटर अडॅप्ट सर्वाइव्ह अँड इन्क्रीज द पॉप्युलेशन साईज, नो व्हेरियंट इज कम्प्लिटली विप्ड आउट, म्हणजे अशा प्रकारच्या कंडिशन मध्ये नॅचरल सिलेक्शन मध्ये असा एक ऑर्गॅनिझम नसतं की ते काय होते कम्प्लिटली विप्ड आउट, म्हणजे सगळं नष्ट होऊन जाणे किंवा एक्सटेंड होते. एक्सेस यूज ऑफ द हर्बिसाइड अँड पेस्टिसाइड मध्ये काय होतंय, सिलेक्शन ऑफ द रेजिस्टन्स व्हेरायटी होती ना, त्यामध्ये मच लेसर टाइम स्केल असतंय. त्यामध्ये इव्होल्युशन इज द अँथ्रोपोजेनिक इव्होल्युशन म्हणतात. स्केल ऑफ द मॉथ इयर अँड इयर मध्ये काय होते, नॉट सेंचुरी, म्हणजे थोड्याच टाइम साठी होणारे ह्याला काय म्हणतात, अँथ्रोपोजेनिक ऍक्शन म्हणतात. तर स्कोटोस्कॅटिक प्रोसेस आहे बेस्ड ऑन द चान्सेस ऑफ द इव्हेंट इन नेचर अँड द चान्स ऑफ द म्युटेशन, म्हणजे इव्होल्युशन ही अशी टोचॅस्टिक ही प्रोसेस आहे. तर त्यामध्ये व्हॉट आर द अडॅप्टिव्ह रेडिएशन काय आहेत बघा आता आपण. तर जर्नी ऑफ डार्विन पेन तर गॅलापॉज आयलंड वर डार्विन गेला. स्मॉल ब्लॅक बर्ड त्यांनी तिथं बघितले, डार्विन फिंचेस म्हटलं जाते त्यांना. व्हरायटी ऑफ द बिग फिंचेस डार्विन इन गॅलापॉज आयलंड वर, ही वीक त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बीकच्या त्यांनी काय केलं, व्हरायटी तिथं बघितल्या. तर ऑल द व्हरायटीज फॉर्म ओरिजिनल सीड इटिंग हॅबिट असते, फीचर असते त्यांचं. अल्टर्ड बीक एरोज इनेबलिंग बिकम इन्सेक्टिव्हेरस अँड व्हेजिटेरियन फिंचेस, याच्यामध्ये काय केलं, बीकच्या साईज मुळे, त्यांच्या चोचीच्या साईज मुळे त्यांना काय करायचं, दोन ग्रुप मध्ये व्हेजिटेरियन आणि इन्सेक्टिव्हेरस मध्ये डिवाइड व्हावं लागलं. तर प्रोसेस ऑफ इव्होल्युशन ऑफ द डिफरंट स्पेसिस इन अ जिओग्राफिकल एरिया स्टार्टिंग फ्रॉम अ पॉइंट लिटरली रेडिएटिंग टू अदर एरिया इन जिओग्राफी हॅबिटॅट, किंवा त्याला हॅबिटॅट म्हणतात, त्याला काय म्हणतात ह्या प्रोसेसला अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणतात. तर डार्विन फिंचेस जे असते ते अडॅप्टिव्ह रेडिएशनचं महत्वाचं एक्झाम्पल आहे. अनदर एक्झाम्पल बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियन मर्सुपियल ही एक त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे कायचं, डार्विन किंवा अडॅप्टिव्ह रेडिएशनचं. तर त्यामध्ये आपण काय एक्झाम्पल बघणार आहोत, ऑस्ट्रेलियन मर्सुपियल बघा, ती स्लुगर ग्लायडर दाखवले आपल्याला. ही तामासियन ऑल्फ दाखवले, तामानियन ऑल्फ दाखवले. ही टार्गेट कॅट आहे, ही जी आहे ती बँडेड अँटीटर आहे. ही मर्सुपियल रॅट आहे, ही कॅंगरो आहे, ही ओम्बॅट आहे, ही बंदी कुट आहे, ही कोवेल आहे आणि मर्सुपियल मोरी काय झाले, अडॅप्टिव्ह रेडिएशन इन मर्सुपियल ऑफ ऑस्ट्रेलिया, त्यामध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशनचे महत्वाचे एक्झाम्पल आहेत. तर प्लॅसेंटल मॅमल जे ऑस्ट्रेलियामध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशन शो करतात.
सिमिलर मर्सुपियल, प्लॅसेंटल ओप आणि तमासियन ओप मर्सुपियल ही काय करतात कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन शो करतात. तर यामध्ये बघू आपण आता महत्वाचे नाव कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन ऑफ ऑस्ट्रेलियन मर्सुपियल आणि प्लॅसेंटल मॅमल. आता बघा ह्यांच्यामध्ये आता प्लॅसेंटल मॅमल दिले जे आपल्याला ह्यांच्यामध्येच काय केलं आपण ह्यांचं कंपॅरिझन करायला गेलो तर ही काय झालं अडॅप्टिव्ह रेडिएशन झालं. पण ही मर्सुपियल मोल आणि मोल मध्ये काय केलं आपण सिमिलॅरिटी किंवा ह्यांचं इव्होल्युशन चेक करायला गेलो तर ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलं ही झालं कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन आपल्याला म्हणावं लागतं ह्याला. तर त्यामध्ये हे लेम्युरचं एक ध्यानात ठेवावं लागते ज्याचा की स्पॉटेड कसकस म्हणतात. फ्लाइंग क्वेलरला फ्लाइंग फॅलेंजेस ही ध्यानात राहू शकते. बॉब कॅटला तमासियन टायगर कॅट म्हणून ओळखलं जाते. हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागते महत्वाचे उदाहरण. तर बायोलॉजिकल इव्होल्युशन म्हणजे इव्होल्युशन बाय द नॅचरल सिलेक्शन असते. स्टार्टेड वेन द सेल्युलर फॉर्म लाईफ वर काय केलं ते एक्झिस्ट व्हायला जाते. डिफरन्स इन द मेटाबॉलिक कॅपेबिलिटी आणि ओरिजिनेटेड ऑन अर्थ याच्यामुळे काय झालं ही बायोलॉजिकल इव्होल्युशन आलं. तर इव्होल्युशन इज द नॅचरल सिलेक्शन मुळे इव्होल्युशन व्हायला लागलेलं आहे. फिटनेस इज द बेस्ड ऑन द कॅरेक्टरिस्टिक विच इज इनहेरिटेड ह्याच्यामधनं काय केलं जाते जनरेशन मध्ये कॅरेक्टरिस्टिक काय अर्थात इनहेरिट होते पॅरेंट कडून त्यामध्ये ती कारणीभूत ठरलं कायसाठी फिटनेस जे की डार्विनने एक्सप्लेन केली. अडॅप्टिव्ह ॲबिलिटी इज इनहेरिटेड. ब्रांचिंग डिसेंट आणि नॅचरल सिलेक्शन ध्यानात ठेवा ब्रांचिंग डिसेंट आणि नॅचरल सिलेक्शन ही टू कीज कन्सेप्ट ऑफ द डार्विन थिअरी ऑफ द इव्होल्युशनचे महत्वाचे दोन कन्सेप्ट होत्या. बिफोर डार्विन फ्रेंच नॅचरलिस्ट डार्विनच्या अगोदर होतं ध्यानात ठेवायचं आहे ज्यांनी काय केलं यूज ऑफ डिसयूज ऑर्गनचं वरनं काय केलं ओरिजिन म्हणजे इव्होल्युशनचं एक्सप्लेनेशन केलं ऑर्गन त्यांनी यूज आणि डिसयूजच्या ऑर्गनचा. तर काय केलं पासिंग ऑन द अक्वायर्ड कॅरेक्टर इलॉंगेटेड नेक सक्सिडिंग ऑन द जनरेशन जे की जिराफ मध्ये त्यांनी शो केलं की जिराफ जे आहे ती जास्त आता ही समजा इथं ग्रास आहे ह्या जिराफ जर एवढा आहे तर ह्याला ग्रास इथवर जाण्यापेक्षा ग्रासला खाण्यासाठी ओव्हरमान करावं लागते पण ती ओव्हरमान केल्या करीत 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 त्याचे मानच लांब झाले असं त्याचं म्हणणं होतं. पण तसं ती त्याची थिअरी काय केली डार्विनने डिस्प्रूव्ह केलेली. स्टोरी ऑफ द लाईफ ऑन अर्थ इज कॉल्ड ॲज द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन ही काय स्टोरी ऑफ द लाईफ ऑन अर्थ याला काय म्हणते नॅचरल सिलेक्शन. वर्क ऑफ द थॉमस मॅल्थस यांनी एक वर्क केलं ऑन अ पॉप्युलेशन इन पॉप्युलेशन वर वर्क केलं इन्फ्लुएन्स केलं त्यांनी काय केलं डार्विनला. तर नॅचरल सिलेक्शन फॅक्च्युअल आहे जे नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड पॉप्युलेशन आर स्टेबलाइज्ड इन साइज एक्सेप्ट सीजनल फॅक्युलेशन. त्यानंतर फॅक्ट्युएशन आणि मेंबर ऑफ पॉप्युलेशन व्हेरी इन कॅरेक्टरिस्टिक याला काय म्हणतात ह्याला एक्सेप्शन आहेत काय तर स्टॅबिलाइज पॉप्युलेशनला. इन फॅक्ट नो टू इंडिव्हिज्युअल आर अलाइक दोन इंडिव्हिज्युअल एकसारखे नसू शकते. तर कॉम्पिटिशन आर द फॉर द रिसोर्सेस ओनली सम सर्वाइव्ड होते आणि सम काय होते ग्रीव होते. ऑदर दॅट कॅन कुड नॉट सर्वाइव्ह होत नाही त्यांना काय केलं जाते या इकोसिस्टम मधनं फ्लरिश केलं जाते म्हणजे एक्सटेंट होते ते. विच मेक द रिसोर्सेस युटिलायझेशन बेटर फ्यू अडॅप्टेड टू हॅबिटेट बेटर लिव्ह मोर प्रोजेनी म्हणजे रिसोर्स जे दिले त्यामध्ये बेटरचे अडॅप्ट करेन त्याला काय म्हणतात ती आणि तीच लिव्ह जी जास्त प्रोजेनी लिव्ह करेन त्याला काय म्हणतात तिथं फिटनेस त्याची कारणीभूत ठरते त्याला आणि तीच नॅचरल सिलेक्शन मध्ये काय होते सिलेक्ट होते. तर मेकॅनिझम ऑफ द इव्होल्युशन ह्यामध्ये बघा मेकॅनिझम ऑफ द इव्होल्युशन मेंडल हॅड टॉक्ड इनहेरिटेबल फॅक्टर इन्फ्लुएन्स इन द फेलोटाइप जसं की डार्विन आयदर इग्नोर्ड द ऑब्झर्वेशन ऑर केप्ट सायलेन्स. मेंडलने जी फॅक्टर इन्फ्लुएन्स केले होते त्यामध्ये डार्विनला इग्नोर केले नाही तर त्याला काय होते सायलेन्स मध्ये ठेवण्यात आलं डार्विन मार्फत. तर फर्स्ट डिकेड मध्ये 20th सेंचुरी मध्ये जी 20th सेंचुरी तर 20th सेंचुरी मध्ये फर्स्ट डिकेड होता. तर 20th सेंचुरी मध्ये एक सायंटिस्ट होता की हगोड वॅरस त्यांनी काय केलं वर्क केलं इव्हिनिंग प्रायन रोज वर त्यांनी काय केलं वर्क केलं. फोर्थ आयडिया ऑफ द म्युटेशन brought up fourth idea ध्यानात ठेवायचं fourth idea of the mutation large differences arising suddenly in a population cause evolution not a minor variation heritable असते ती.
Darwin talked about the mutation are the random and directionless, while the Darwin variation नाही जे हागोडी व्हॅरिस होता तर त्यांनी काय केलं तर म्युटेशन आर द रॅन्डम अँड डायरेक्शनलेस आहेत वाईल द डार्विन काय म्हटलेला की स्मॉल अँड डायरेक्शनल आहेत ही काय म्युटेशन तर डार्विन ग्रॅज्युअल while the D varies believed that the mutation was called as the speciation. Speciation hence called as the mutation काय करते स्पेसिएशन करण्यासाठी मदत करते इज कॉल्ड ॲज द साल्टेशन सिंगल स्टेप लार्ज म्युटेशन पॉप्युलेशन जेनेटिक लेटर ब्रॉट ऑन द क्लिअरिटी ह्याने काय केलं पॉप्युलेशनला क्लिअरिटी आणलं हार्डी वेनबर्ग पेन्सिल काय म्हणतंय frequency is supported to remain fixed even remain same through the generation to generation algebraic equation ने ह्याने काय केलं प्रूव्ह केलं allelic frequency in a population are the stable is constant जनरेशन टू जनरेशन ह्याने काय केलं जीन पूल जे असते टोटल नंबर ऑफ द जीन द alleles in the population remain constant आणि त्या प्रत्येक जीन पूल मधले alleles काय होते कॉन्स्टंट राहतात त्याला काय म्हटलं ह्याने जेनेटिक इक्विलिब्रियम म्हणलं सम ऑफ द टोटल alleles इन फ्रिक्वेन्सी त्याची काय असते 1 असते त्यामध्ये यांनी काय पीक दिले त्यामध्ये पहिला पीक होता की स्टॅबिलायझिंग पीक डायरेक्शनल आणि दुसरा होता डिस्ट्रिब्युटिव्ह ही जे असते द नंबर ऑफ द इंडिव्हिज्युअल विथ द फिनोटाइप आर फेवर्ड बाय द नॅचरल सिलेक्शन जी आहे ती हे दाखवलेत आणि मीडियम साइड आर इंडिव्हिज्युअल आर फेवर्ड केले जाते तर यामध्ये असं जर ही पीक झाला एक साइडला शिफ्ट झाला तर पीक गेट हायर टू द नॅरोवरला जाते पीक शिफ्ट व्हायला लागलाय शिफ्ट वन डायरेक्शनला काय व्हायला लागलाय शिफ्ट व्हायला लागलाय पीक आणि तिसरा जे आहे टू पिक्स फ्रॉम करते त्याला काय म्हणतात तर ही आहे स्टॅबिलायझिंग जी एकच ही व्हायला लागलाय ही काय व्हायला लागलाय ही डायरेक्शनल व्हायला लागलाय आणि तिसरा जे आहे डिस्ट्रप्टिव्ह ही जी आहे ती डिस्ट्रप्टिव्ह ग्राफ दाखवली तर त्यामध्ये frequency of the AA is denoted by p square A is the diploid individual AA can denote केला जाते q square आणि A capital A small a 2pq ने denote केला जाते त्यानुसार p square 2 plus 2pq plus q square is equal to 1 binomial expression of the p plus q square हे काय केलं डिस्क्राइब केलं disturbance of the genetic equilibrium काय केलं डिस्टर्बन्स काय होते किंवा और द हायड्रोजन इक्विलिब्रियम डिस्टर्ब करणे चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ द एलेन ने काय होते ती डिस्टर्ब होते 5 आहेत हा 5 फॅक्टर आर नोन फॉर द अफेक्ट द हार्डी-वेनबर्ग प्रिन्सिपल आता ती कोणचे जीन मायग्रेशन किंवा त्याला जीन फ्लो म्हटलं जाते जेनेटिक ड्रिफ्ट किंवा म्युटेशन जेनेटिक रिकॉम्बिनेशन आणि नॅचरल सिलेक्शन ही काय करते अफेक्ट करते तर न्यू जीन और द एलेल ॲडेड टू द न्यू पॉप्युलेशन और लॉस्ट फ्रॉम द ओल्ड पॉप्युलेशन याला काय म्हणतात there would be a gene flow if the gene migration happen multiple time ला जर gene migration झालं तर same changes occur in by chance झाले तर त्याला काय म्हणतात genetic drift change in the allele frequency so different in the new sample of the population त्याला काय become a different species बनायला मदत करतात त्या ओरिजिनल ड्रिफ्टेड पॉप्युलेशन पासून वेगळ्या असतात त्याला काय म्हणतात फाउंडर आणि त्या इफेक्टला काय म्हणतात फाउंडर इफेक्ट असं म्हटलं जाते variation due to the mutation or the variation due to recombination are during the gametogenesis काय होतात फॉर्म होतात during the gene flow or the genetic drift result in the change in frequency of the gene and the allele are the future generation मध्ये काय होतात frequency allele ची frequency change होती natural selection can be stabilized in the whole more individual acquire mean character directional causes more individual acquire value other than the mean character पेक्षा other disruptive असतात more individual acquire a peripheral character value both end of the distribution curvature तर brief account of the evolution मध्ये about 2000 million year ago किंवा 2 billion year ago first cellular form life appeared झाला तर अर्थवर तर नॉन सेल्युलर ॲग्रीगेट और द जायंट मॅक्रोमॉलिक्युल पासून ही काय झालं कसा फॉर्म झाला ॲबिलिटी टू रिलीज O2 ह्यांच्यामध्ये ही झाली पुढल्या ऑर्गॅनिझम मध्ये काय डेव्हलप होत गेले त्यामध्ये बघा क्लोरोफायटे अँसेस्टर होते त्यामध्ये ट्रॅकोफायटे अँसेस्टर झाले पुन्हा त्यानंतर रायनिया टाइप ऑफ द प्लांट आहे आणि सिलोफायटॉन ही काय आहे स्केच ऑफ इव्होल्यूशन ऑफ द प्लांट थ्रू अ जिओलॉजिकल पिरियड मध्ये तर ह्यामध्ये ब्रायोफाइट काय पासून डेव्हलप झाले ती ह्याच्यामधनं
ट्रॅकियोफाइट क्लोरोफाइटी मध्ये डिवाइड झाले. त्यामध्ये सिल्युटेरियन पॅलोझोइक पिरियड मध्ये कोणते सिल्युटेरियन, डेव्होनियन आणि कार्बोनिफेरस येतात आणि पर्मिनियन. मेसोझोइक पिरियड मध्ये कोण येतात? ट्रायसिक, ज्युरॅसिक आणि क्रिएटियस येतात. तर त्यामध्ये क्वाटर्नरी आणि टर्शियरी मध्ये काय येतं? सिनोझोइक येतात. तर ध्यानात ठेवायचं अँजिओस्पर्म फ्लॉवरिंग प्लांट मोनोकोटिलेडन कधी आधी मोनोकोटिलेडन आले पुन्हा डायकोटन. क्वाटर्नरी मध्ये अँजिओस्पर्म आले तर आणि मोनोकॉट कधी अँजिओस्पर्म म्हणतोय आधी डायकॉट ही झाले. काय झालं? क्वाटर्नरी म्हणजे ऍडव्हान्स पण आहेत, आता सध्या डेव्हलप झालेले मोनोकॉट आहेत आणि त्याच्या आधी चाललेले डायकॉट, पण मोनोकॉट पेक्षा डायकॉट काय झाले जास्त व्हेरिएशन शो करतात. ब्रायोफाइट बिस्टेनोझोइक मध्ये आले तर क्रिएटस मध्ये स्पेनॉप्सिडा, हॉर्स्टेल, जिंको आणि जिनेटल्स आलेत. ज्युरॅसिक मध्ये हर्बॅसियस, लायकोपॉड, फर्न आणि कोनिफेरस, सायकॅड हे सगळे आलेत. ट्रायसिक मध्ये कोणच नाही. पर्मियन मध्ये एर्बोरेसेंट लायकोपॉड आलेत. कार्बोनिफेरस मध्ये सीड फर्न आणि डेव्होनियन आणि कार्बोनिफेरसच्या मध्ये प्रोजिम्नोस्पर्म आले. तर सिलोफायटॉन मधनं स्पेनॉप्सिडा, हॉर्स्टेल, त्यानंतर फर्न, त्यानंतर जिंकोज, कोनिफेर आणि जेनेटल्स हे सगळे जिम्नोस्पर्म मधनं डेव्हलप झाले. तर प्रोजिम्नोस्पर्म मध्ये सीड फर्न असते जी की साईड फर्न सायकाड असते आणि डायकॉट आणि मोनोकॉट ह्याच्यापर्यंत डेव्हलपमेंट झाली. तर झोस्टेरोफायलम मधनं हर्बोसिड आणि लायकोपोड डेव्हलप झाले, ज्याकडनं हर्बेसियस, लायकोपोड आणि ब्रायोफाइट डेव्हलप झाले. त्यानंतर जे टाइम अबाउट द 500 मिलियन इयर अगो इन्व्हर्टिब्रेट वेअर फॉर्म झाले तेव्हा आणि ऍक्टिव्ह होते. जॉलेस फिश आर प्रोबॅबली इव्हॉल्व्ड इन द 350 मिलियन इयर अगो. सीड, वीड and few plant are existed probably about 320 million year ago. The first organism that invade into land or the plant मध्ये जे असते ती inland वर आली पहिल्यांदा. Fish with a short and strong fin could move to the land and go back to water. This is what about the 350 million year ago ला हे झालं. 1938 ला काय झालं? फिश कॉट इन साऊथ आफ्रिका मध्ये काय झाली? एक फिश कॉट झाली. त्यामध्ये काय त्याला म्हणले कोलेकॅन्थ थ्रू एक स्ट्रुबिया एक्सटेंज झाली म्हणून असं समजण्यात आलं. द एक्सटेंज झाली. ॲनिमल कॉल्ड ॲज द लोफिन्स इव्हॉल्व्ड इनटू द काय झालं? काय मध्ये इव्हॉल्व झाली ती? तर फर्स्ट एम्फिबियन दॅट इव्हॉल्व इन द बोथ वॉटर अँड द लँड वर काय झाले ती लाईव्ह होते ते लोफिन्स. Ancestor of the modern day frog and the salamander. Amphibian evolved into the ती काय लोफिन हे ancestor आहे फ्रॉगचा आणि सॅलमेंडरचा. Amphibian evolved into reptile मध्ये इव्हॉल्व झाले. Amphibian ही reptile मध्ये इव्हॉल्व झाली. महत्वाची लाईन आहे. Lay egg, shelled egg which do not dry up the sun lose those of the amphibian egg lay करायला लागले ती shelled egg मध्ये. तर मॉडर्न डिसेंट टर्टल, टॉर्टॉइज आणि क्रोकोडाईल काय केले? ती एम्फिबियन पासून डेव्हलप झाले, रेप्टाईल झाले. तर नेक्स्ट 200 मिलियन इयर अगो रेप्टाइल्स of different shape and size dominate on earth झाले. The giant forms like the pteridophyte present but all the fail to form the coal deposit slowly मध्ये काय झाले? deposit coal म्हणून deposit व्हायला लागले. Some of these land reptile went back to water, evolved into fish like reptile मध्ये evolved झाले. त्याला probably कधी 200 मिलियन इयर अगो. इचिटोसोरस त्याचं एक आहे एक्झाम्पल आहे. Dinosaur biggest of them is the Tyrannosaurus. Tyrannosaurus Rex was about 20 feet in height होतं त्याची height. तर huge fearsome danger teeth होते त्याचे. About 65 million year ago dinosaur are suddenly disappeared from the earth. क्लायमॅटिक चेंजेस किल केलं असं त्यांचं काहींचं म्हणणं होतं. सम काय म्हणतात इव्हॉल्व्ड इनटू द बर्ड मध्ये ती इव्हॉल्व झाले आणि स्मॉल साइड रेप्टाइल ऑफ दॅट इरा एक्झिस्टेड स्टील टुडे. द फर्स्ट मॅमल वेअर लाईक द श्रीव सारखे मॅमल असणारे. आता मॅमल्स वेअर मोर इंटेलिजंट अँड सेन्सेसिंग अवॉइडिंग डेंजर ॲट लिस्ट. ही डेंजर अवॉइड करण्यासाठी सेन्सेसिंग अवॉइड करणे मांजर मॅमल काय असतात मोर इंटेलिजंट असतात. साऊथ अमेरिकन मॅमल जे असतात हॉर्स, हिप्पोकॅम्पस आणि बियर, रॅबिट,
कंटायनेटल ड्रिफ्ट झाली जेव्हा ती साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका मध्ये. तर ॲनिमल ओव्हर हिडन फ्रॉम बाय द नॉर्थ अमेरिका फौना मध्ये ती काय झाले ऍड झाले. तर some continental drift pouched mammals of the Australia survived because of the lack of competition for many other. आणि इथल्या मॅमल्स काय केले इकडे शिफ्ट झाले म्हणून त्यामध्ये इथल्या मॅमलला काय झालं जास्त प्रकारचं खाणं किंवा शेल्टर मिळायला लागलं म्हणून ती सर्वाइव्ह झाली. मॅमल्स ऑफ लाईव्ह होली इन वॉटर मध्ये व्हेल्स, डॉल्फिन आणि सील आणि सी काऊ हे सगळे काय करतात होली वॉटर मध्ये राहतात. ओरिजिन ऑफ द इव्होल्युशन ऑफ द मॅन बघा 15 मिलियन इयर अगोला प्रायमेट कॉल्ड ॲज द ड्रायोफेथिकस आणि रॅमेथिकस ही काय करते एक्झिस्ट होते. ही एरिया असते ती वॉक्ड लाईक गोरिल्ला सारखं चलते ती. चिंपॅन्झी and chimpanzee and Ramathippus are the more man like होते नाही सॉरी गोरिल्लाज आणि चिंपॅन्झी वॉक लाईक द गोरिल्लाज आणि चिंपॅन्झी सारखं ती चालत होती. पण रॅमॅथिपस काय होता ही मोर मॅन लाईक होता आणि ड्रायोफिकस काय होता मोर एप लाईक होता. फॉसिल ऑफ मॅन बोन डिस्कोर इन इथिओपिया आणि टांझानिया मध्ये काय झाले फ्यू फॉसिल काय सापडले. अबाउट द 3 to 4 मिलियन इयर अगो मॅन लाईक प्रायमेट वॉक्ड इन द ईस्टर्न आफ्रिका मध्ये. Not taller than 4 feet but walked up straight चालत होता. 2 million year ago Australopithecus probably lived on the East African grassland मध्ये काय राहत होता. Hunted with stone weapon but essentially काय करत होता फ्रूटच खात होता ती. First human like being is homemade of the Homo habilis. Brain capacity त्याची 650 ते 800 cc. Probably did not eat meat eat करत नव्हता ही. Java in Java 1891 ध्यानात ठेवा 1891. नेक्स्ट स्टेज होमो इरेक्टस 1.5 मिलियन इयर अगोला तिथं ती एक्झिस्ट होते असं ठरवण्यात आलं फॉसिल वरनं. लार्ज ब्रेन अराउंड द 900 cc कॅपॅसिटीचं त्यांचं ब्रेन होतं. प्रोबॅबली इट होते मीट इट करत होते. निअँडरथल मॅन होते 1400 cc. नियर ईस्ट अँड सेंट्रल एशिया मध्ये ते फाउंड होते 1,43,000 इयर बॅक. प्रोटेक्टेड देअर बॉडी बरीड होमोसॅपियन एरोज प्रोटेक्ट बॉडी करत होते आणि बरीड ऑफ द डेड म्हणजे डेड बॉडी बरीड करत होते. होमोसॅपियन एरोज इन आफ्रिका मध्ये सापडले होते. डिस्टिंक्ट रेसेस आईस केज बिटवीन द 75,000 ते 10,000 इयर्स बॅक काय होते ती आईस के एज मध्ये ती फाउंड केले होते. मॉडर्न ह्युमन्स होमोसॅपियन एरोज आर द प्री हिस्टॉरिक केव आर्ट डेव्हलप कधी झाली 18,000 इयर अगो. आणि पेंटिंग ऑफ द बाय प्री हिस्टॉरिक ह्युमननी केले जाते. कुठं कुठं फाउंड झाले भीमबेटका रॉक शेल्टर इन रेजन डिस्टिंग मध्य प्रदेश. ॲग्रिकल्चर केम अराउंड द 10,000 वर्षाच्या आधी ॲग्रिकल्चर आलं. द स्केल ऑफ द ह्युमन बेबी चिंपॅन्झी मोर लाईक अडल्ट स्कल ऑफ द चिंपॅन्झी. अडल्ट पेक्षा ही काय करते हे मॅनचं स्कल आहे आणि बेबी चिंपॅन्झीचं ही सेम दिसायचं पण अडल्ट सारखं त्या चिंपॅन्झीचं नसते इथं सांगण्यात आले. तर समरी मध्ये बघा अदर फिनॉमिना लाईक द हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन अँड द जेनेटिक ड्रिफ्ट मे accentuate the variation leading to appearance new species hence evolution ला ती मदत केली त्यांनी. homology is accounted for the idea of branching descent. Story of evolution of modern man is more interesting and parallel evolution human being and human brain आणि language त्या सगळं झालं. तर एक डायग्राम बघायची राहिली होती हे डायग्राम. तर ह्यामध्ये काय दिलंय रिप्रेझेंटेटिव्ह इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ वर्टिब्रेट थ्रू जिओलॉजिकल पिरियड मध्ये दिलंय. कोण कार्बोनिफेरस, पर्मिसियन, ट्रायसिक, ज्युरॅसिक, क्रेटियस, टर्शरी आणि क्वाटर्नी हे पिरियड दिलेत काय आपल्याला. तर 350 मिलियन इयर अर्ली रेप्टाइल होते. सॉरॉप्सिड आणि सिनॅप्सिड ह्यामध्ये डिव्हिजन झालं. त्यामध्ये सिनॅप्सिड मध्ये कोण कोण येते प्लेरोसायरस, थिकोडोंट आणि थेरॉप्सिड एक्झिस्ट केलेले. आणि डायनोसॉर पण ह्याच्यातच येतो. डायनोसॉर काय होते ते सॉरॉप्सिड मध्ये होते. थिकोडोंट काय होते सॉरॉप्सिड मध्ये येत होते. डायनोसॉर काय झालंय टर्चरी किंवा क्रेटियस पिरियड मध्ये काय केलं डायनोसॉर एक्सटिंक्ट झाले. तर पुन्हा जे ही आहे सिनॅप्सिड मधनच काय झालं मॅमल्स डेव्हलप झाले. बर्ड आणि मॅमल्स डेव्हलप झाले. पण सॉरॉप्सिड मध्ये काय झालं बर्ड, क्रोकोडाईल, टाउटॅरस आणि स्नेक, लिझार्ड आणि टर्टल काय झाले डेव्हलप झाले. तर हे होता
इव्होल्युशन चॅप्टर. तर इव्होल्युशन चॅप्टर हा इंटरेस्टिंग चॅप्टर आहे की आपल्याला आपल्या पूर्वजांची माहिती त्यातनं मिळते. तर ह्या चॅप्टर मधल्या पडण्याचा म्हणजे वाचण्याचा एक वेगळाच आनंद येतो. तर इव्होल्युशन चॅप्टरचा वन शॉट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर धन्यवाद.